नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आयनस बिल्डिंग, कोपरागाव, खारघर या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या काजल अभिषेक जाधव या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. नमस्कार. आणि घ्या उखाणा. जन्म दिला मातेने, वाढविले पित्याने, अभिषेक रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. हो, काय सांगता. त्या ओळख करू. मिस्टर माझे नमस्कार. अभिषेक, आई नमस्कार. ननंद माझी, नमस्कार. माझे सासरे, नमस्कार. वडील, नमस्कार. माझी बहीण, नमस्कार. ननंद नमस्कार. आणि हे सगळे माझे काका काका. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठली शाळा? माझी गोखले आहे. त्यांच्याकडे का बघितलं? तुमची शाळा विचारली, त्यांच्याकडे का बघितलं? शाळेत जाता जाता त्यांचं घर होतं. रोज तुम्ही शाळेत जात होता. शाळेत जाताना यांचं घर होतं. हा. हो ना. मग पुढे 2004 मध्ये आमची भेट झाली. कशी काय हो? राहायला तिथेच होते जवळ. मी ऍक्च्युली पहिले वाशीला राहायचो. माझी फॅमिली आम्ही 2004 मध्ये इथे शिफ्ट झालो खारघरला. खारघरला. तर आमची समोरच एकमेकांच्या समोरची सोसायटी होती आणि आम्ही एका ग्रुपमध्ये मधले मित्रमैत्रीण आहोत. बर. आम्ही सोबत खेळायचो वगैरे. आणि नंतर ही मैत्री कधी एका अफेअर मध्ये का कधी हे झाली परिवर्तन, तर आम्हाला ते कधीच तुम्हाला कळलं नाही? कळलंच नाही. काय तुम्हालाही कळलं नाही? मग बाकीच्यांना आधी कळलं? नाही, बाकीच्यांना खूप लेट कळालं. 8 वर्षांनी कळालं. 8 वर्षांनी. पण मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही रोज शाळेत जात होता, यांच्या घराच्या पुढे शाळा होती, मग तेव्हा हे दिसायचे नाहीत तुम्हाला? कधी कधी दिसायचं. आमचा एक घराच्या जवळ एक असा कॉर्नर एक स्पॉट होता, तिथे आम्ही अचानक नेहमी समोर समोर यायचो दोघे. हा. असं अचानक कसे? कॉन्टॅक्ट नव्हता होत. कधीच तेव्हा काही माझा फोन क्लास नाही का असायचा, काही मी नाही. यायची, ते तिथून यायचे समोरून. दोघं त्याच कॉर्नरला भेटायचं. असं अचानक त्याच कॉर्नरला कसे भेटतील? देवाला माहिती. देवाला माहिती. परत देवावरती ढकला. कोण आधी येऊन उभं राहायचं काय कोणीच तिकडे नाही. कॉर्नरवर? कोणच नाही. चालता चालता भेटायचं. चालता चालता भेटायचं. समोरून यायचे ते. काय जादू आहे हो सगळी. कुठला कोपरा आहे तो एकदा सांगा तरी सगळ्यांना. ज्यांची लग्न जमत नाहीत त्या कोपऱ्यावर तरी जाऊन उभे राहतील. किती दिवस सुरू होतं हे सगळं? पण प्रपोज तर केलं असेल ना कोणीतरी? त्यांनी केलं. काय हो? हो, मी प्रपोज केलं. आमच्यासोबत आमचा एक मित्र असायचा तेव्हा, सागर पाटील नावात होतं त्याचं. तर त्यांनी हे सर्व जुळवून दिलं ऍक्च्युली. आणि तो पण आमच्या लहानपणाचाच मित्र आमच्या ग्रुपमधला. मग मैत्री वगैरे आमची जास्त वाढली वगैरे. तो बोलला की तू विचारून बघ एकदा तिला. हा. तर याच्या मागची एक गंमत सांगतो तुम्हाला. तर आम्ही भेटल्यानंतर काहीतरी 2 किंवा 3 महिन्यानंतर म्हणजे मी तिला प्रपोज करणार होतो. तर त्यांनीच हे सांगितलं होतं आम्हाला की करा म्हणून, होऊन जाईल व्यवस्थित तुमचं. तर मी हिला प्रपोज करायसाठी आम्ही तिघंही एका पार्कमध्ये भेटलो होतो. तर तिथे मी हिला विचारलं होतं. त्यानंतर तिने 2 दिवस मागितले होते माझ्याकडे. 2 दिवस का हो? वडिलांची परमिशन नाही भेटणार हे माहिती होतं. स्ट्रिक्ट होता घर माझं. तुमच्या घरचं पार्क मध्ये भेटताना स्ट्रिक्ट नव्हतं? होतं, पण मला माहिती नव्हतं ते मला विचारणार आहे. त्यांचा अच्छा, जस्ट तुम्हाला- बर्थडे झालेला. मला बोलले चल पार्टीसाठी जाऊया, म्हणून मी गेली की. तुमच्या मनात असं काही नव्हतं? नाही, होतं पहिलं, पण तेव्हा समोरून काय रिॲक्शन आले नव्हते. जेव्हा मी लहान होते, तुमचं लहान असताना तुमच्या मनात 7वी, होतं? मी 7वीला होती तेव्हा. तेव्हा तुमच्या मनात होतं? होतं 7वीत असताना मनात होतं? म्हणजे आवडायचं मला. अच्छा, म्हणजे आवडायचं. बरं. हा. आणि मग हे तुम्ही बागेत गेले तेव्हा कितवीत होते? माझी 12वीची एक्झाम झालेली. परीक्षा झाली होती 12वीची आणि तेव्हा तुम्ही त्यांना विचारलं. 2 दिवस मागून मी 2 दिवस मागितले. बरं. पुढे? त्यानंतर वेळ आली जेव्हा ही मला उत्तर देणार होती, तेव्हा तोच मित्र ज्यांनी हे सर्व करून दिला, तो बोलला की सॉरी म्हणून, माझ्याकडून जेवढं जमलं मी केलं, आता यापुढे माझ्याकडून तर काही होणार नाही, ती कदाचित तुला नाही बोलणार आहे. तर ज्यावेळी समोरून आली तर मी एकदम तिला असं बोलूनच दिलं नाही काही. तर बोललो की मला माहिती आहे तुला काय बोलायचं आहे, सध्या माझा मूड नाही आहे,
आपण नंतर बोलू. आणि मी तिला पळवून लावलं. नंतर तोच मित्र परत आला, बोलतो काय झालं, कुठे काजल? मी बोललो मी पळवलं तिला. बोलतो अरे वेड्या, ती हा बोलणार होती तुला. अरे देवा, काय झालं? तेवढ्या वेळा तिचे 10-12 कॉल येऊन गेले, मी काय उचलले नाही. नंतर हा बोलल्यानंतर मी फोन उचलला, तेव्हा तिने फोनवरती मला बोलली की ठीक आहे म्हणून. बघू. काय झालं? 10 मे 2010 साली. पण त्या दिवशी याने असं नको बोलू म्हटल्यावर तुम्हाला वाईट नाही वाटलं? नाही, माझं कसं ना डायसी होतं, हा बोलतो की नको बोलू, कारण की घरातून परमिशन नव्हती. पण मुलगा म्हणून खूप आवडायचा, एक फ्रेंड म्हणून खूप आवडायचा मला, म्हणून मी हा बोललो. मग होकार दिल्यानंतर घरी कधी आता कळलं? बहुतेक लोक इथे असे ज्यांना माहिती हे नाहीये. सगळं माहिती नाही, नाहीये माहिती, आता माहिती झालंय. तरीच सगळ्यांचे चेहरे पांढरे पडले. सगळ्यांना असं टेन्शन आलंय. तर नाही काय, माहिती पडल्यानंतर साधारण 3 महिने काहीतरी हिचे वडील बोलत नव्हते तिच्यासोबत. पण वडिलांना कळलं आधी? वडिलांना म्हणजे कळत नव्हतं ऍक्च्युली, तेव्हा एवढा डाऊट नव्हता. पण फ्रेंड म्हणून हा एकच होता माझा, घरी यायचा, सगळ्यांशी भेटायचा वगैरे. नंतर माझं जसं 20 क्रॉस झालं, मला घरातून म्हणजे मागणी यायला लागली. मी प्रत्येक मागण्याला बोलायची की मला लग्न आता करायचं नाहीये. वडील बोलायचे का? सगळ्यात चांगलं मागणं यायचं, पुण्याचं यायचे, सगळे आमच्या गावचे मागणे. पण मी प्रत्येक मागण्याला नाही बोलली. एकदा खूप चांगलं मागणं आलं, सगळं चांगलं होतं, तरी मी नाही बोलली. मला विचारलं तुझं काय आहे का बाहेर? मी बोलली नाही, कारण ह्यांनी मला सांगितलेलं तू नाहीच बोलायचं, जेव्हा समोरून वेळ येईल तेव्हा आपण बघू. मी नाहीच बोलत गेली. पण लास्टला पप्पांना डाऊट आला. पप्पा सहज बोलले आईला की अभिषेक आणि अभिषेकच्या मम्मी पप्पांना घरी बोलावून घे. त्यावेळेस मला वाटलं की आता सांगायची वेळ आली. मग घरी बोलवलं? घरी बोलवलं म्हणजे थोड्या मग वेळानंतर थोड्या वेळानंतर 1 महिन्यानंतर मग सगळं स्टार्ट झालं. आणि तुमच्या घरी कसं कळलं? माझ्या घरी मी स्वतःहून सांगितलं होतं. हा. तर आम्ही तर म्हणजे लहानपणाचे मित्रमैत्रिणी असल्यामुळे मी यांच्या घरी नेहमी जायचो, ही माझ्या घरी नेहमी येत असायची. तर घरातल्यांना पण वाटायचं ते की काहीतरी असावं यांच्यामध्ये. तर मी शेवटी मग मी स्वतःहून सांगितलं माझ्या आईला. पण तुमच्या घरून काही विरोध नव्हता? नाही, काही नव्हतं. मग तुमच्या घरून विरोध झाला? विरोध म्हणजे वडिलांचं कसं ना, लव्ह मॅरेजला ते पहिल्यापासून विरोधच होता. 3 महिने माझ्याशी बोलले नाही. 3 महिन्यानंतर आईने आणि बहिणींनी जरा समजवलं त्यांना की तिचाच मित्र तुमच्याशी आहे. बोलायचेच नाहीत बाबा 3 3 महिने? महिने बोलले नाही. मग कसं ते 3 महिने भयानक असतील? खूप होते. हा? दोघांच्या डोळ्यात पाणी यायचं, कोणाच्या? पप्पा आणि माझ्या. पण मग 3 महिन्यानंतर बोलायला लागले कसे काय? वडिलांना मुलगा खूप आवडायचा. आजही बोलतात ते, म्हणजे की अभिषेक आहे म्हणून मी होकार दिला, नाही तर नसतं. तो आहे म्हणून त्यांनी होकार दिला. दुसऱ्याच्या जागी कोणी असतं तर कधीच हा नसते. पण मला सांगा, हे तुमचं जे काही प्रेम होतं हे किती वर्ष सुरू होतं? 8 वर्ष. 8 वर्ष? आणि घरी काही माहिती नाही? कसं काय लपवून ठेवलं होतं? ऍज अ फ्रेंडच होतो आम्ही. ऍज अ फ्रेंड जे काय असतं ना तुमचं, ऍज अ फ्रेंड आहे ना, तेच टेन्शनचं असतं वाटतं. आता लग्न होऊन किती वर्ष झाली? लग्न होऊन 1.5 वर्ष. 1.5 वर्ष. कसं असतं लग्नानंतर? पूर्वी कोपऱ्यावरचं बरं होतं, प्रपोज केल्यानंतर लग्नापर्यंतचा काळ छान होता, की लग्नानंतरचा हा 1.5 वर्षाचा, ह्याच्यातला सर्वोत्तम काळ कुठला आहे असं तुम्हाला वाटतं? कोपरा. सुरुवातीचा म्हणजे प्रपोज करायच्या अगोदरचा. कोपऱ्यावर मैत्री जास्त हे होती, चांगली होती. चांगली होती. म्हणजे का आता काय झालं असं? इतकं असं काय? काय झालं नाही, पण ते जे दिवस जास्त म्हणजे असे हे वाटतात, खूप बरे चांगले होते. चांगले होते. आता लग्नानंतर काय फरक पडतो का? चेंजेस होतात, प्रायोरिटी वगैरे सर्व काही चेंज होतं. आणि मित्र तुमचं काय म्हणणं आहे, लग्नानंतर काय फरक पडतो? संसार. काय असतं हे जरा सांगा, काय असतं? 4 भांडी चूल. 4 भांडी चूल? बापरे, 1.5 वर्षात बरंच कळला संसार. आता सगळं व्यवस्थित आहे, हो ना? दोन्ही कुटुंब आनंदात आहे, हो, एकदम छान. एकदम. या कधीच रागवत नसतील ना? ते आता तुम्हाला त्या चिठ्ठ्यांमध्ये कळेल. माझी चिठ्ठी नाही आली तरच बरं आहे. हो, माझी चिठ्ठी नाही आली तर बरं आहे. म्हणजे पुढच्या चिठ्ठ्यांमध्ये बरंच काही दडलेलं आहे. ते काय दडलेलं आहे हे शोधणार, पण त्याआधी आम्ही घरात काही लपवून ठेवलेलं आहे, ते तुम्हाला मिळणार का? 1 मिनिटात आम्हाला बघायचंय. पहिलं वाक्य तुमच्यासाठी, शुभ लग्न सावधान. कुंफू पांडा. 10 सेकंद झाली. 15. घन घन घंटा वाजे, घंटेच्या तालावर बप्पा नाचे.
30 जो जीता वही सिकंदर. सायकल 20. मागे मागे मागे. कोणी द्यायचं नाही. 10, 9, 8, 7, 6. 5 सेकंद असताना तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. चांदीची तुळस तुम्हाला मिळाली. अभिनंदन. आणि वहिनीला मिळाली ती चांदीची अन्नपूर्णा. अभिनंदन. नमस्कार. बरं, सगळे सज्ज आहेत, सगळे बसलेले आहेत. हा, तुमच्याबद्दल मगाशी जसं मिस्टरांनी म्हटलं की तुम्ही फक्त चिठ्ठ्या बघाच, तुमचा स्वभाव लगेच कळेल. चला बघू, एक एक चिठ्ठी उघडायला सुरुवात करतो. स्वभाव रागीट आहे. मान्य. पटकन रिॲक्शन, पटकन चिडता. तेवढी शांतही होते लवकर. हो, ते 8 वर्ष माहिती होतं ना तुम्हाला. थोडाफार जास्त बदल झाला. बदल झाला या 1.5 वर्षात. हो. का वहिनी असं काय केलं? होते चिडचिड. पण त्याला त्रास होतोय त्याचा. कमी करेल कधीपासून? आजपासून. त्याच्यासाठी मला यावं लागलं. पुढचे आरोप बघूया. शॉपिंग खूप करता. मान्य आरोप. काय हो? बरं, कुठल्याही कार्यक्रमात तुम्ही गेला, कोणी समोर भेटलं तर आपणहून कधी हाक मारत नाही. समोरचे हाक मारताय का ह्याची वाट बघत बसता. मारते सहसा बघितलं तर, नाही तर लक्ष जात नाही. तुमचं लक्ष जात नाही. भर लग्नात गर्दीमध्ये तुमचं लक्षच जात नाही. स्वतःच खरं करता. मान्य आहे? मान्य आहे. जरा काही झालं ना की लगेच डोळ्यात पाणी येतं. स्वतःला वेळ देत नाही तुम्ही. नाही देत. हळूहळू आवाज कमी व्हायला लागलाय तुमचा. जसजसे आरोप आरोप जास्त आहेत. बाहेर सतत फिरायला आवडतं तुम्हाला. खूप खूप आवडतं. घरापेक्षा बाहेरच राहायला आवडतं. नाही, आता सध्या तर ऑफिस मध्ये असते जास्त. आणि घर. हो. लग्नानंतर बदल झालाय. काय बदल झाला? घर आणि ऑफिस एवढं? बाहेरचं बंद झालं. बंद झालं. काय हो? बाहेरचं एवढं नाही आता फिरणं. नाही ना. नाही होत. कधीतरी मिस्टरांना चांगलं जेवण करून जेवायला वाढावं असा काही ज्येष्ठांचा आरोप आहे. तुमचं काय म्हणणं? वाढते नेहमी. काय हो? त्यांना विचारा. कधी कधी मी तिला जेवण बनवून घालतो. तुम्हीच जेवण करता? मला आवड आहे जेवणाची. मी हॉटेल मॅनेजमेंट केलंय. तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट केलं. बरं. हा, त्याच्यामुळे तुम्हाला ते वेगवेगळे पदार्थ करून द्यायला आवडतं. कधी कधी चव बदलावी लागते ना, रोज तेच तेच. पण अशी कुठली गोष्ट आहे ती गोष्टीमुळे त्यांना राग येत नाही? नाही, बहुतेक गोष्टीमध्ये ती कुठे चुकत वगैरे असेल तर मी तिला समजवत होतो ती गोष्ट, तर तिला त्या गोष्टीचा राग येत नाही असं सहज. हो. हा, येत नाही असं. बरं. म्हणजे कुठे ती चुकत असेल तर ती मान्य पण करते. बरं, आता तुम्हाला विचारतो, इतके सगळे आरोप आहेत, उद्यापासून खरंच स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करणार? राग कमी करेल. स्वतःचा. नक्की? नक्की होईल कमी? होईल. कारण रागातच सगळं काही दडलेलं आहे असं वाटतं. राग कमी झाला की त्याचे परिणाम घरामध्ये दिसू लागतात. आनंदाचं वातावरण होऊ लागतं. पण आता चित्र काढायचंय. कोण काढणार? पहिलं ड्रॉइंग तुम्ही- चांगलं आहे त्यांचं. पण पहिलं तुम्ही काढायचं. अच्छा, ठीक खेळ आहे. तुमचा आहे. काढ. सांगा. 10, 9, बोलायचं नाही. 8, 7, 6, 5, 4, 3, 2. वेळ संपली. थांबा, तुम्ही बोलू नका. तुम्ही जे मी सांगितलं होतं तेच काढलंय ना? बघितलं, त्यांनी बरोबर काढलंय. वेळ तर संपली आहे. आता त्यांनी काय चित्र काढलं होतं ते तुम्ही सांगा. डायनासोर. हा कदाचित खारघरमध्ये असा डायनॉसॉर फिरत असेल. काय लगेच ओळखलं? अननस. अभिनंदन. हे बक्षीस तुम्ही त्यांना मिळवून दिले. दहा, 9, 8, 7, 6,
अभिनंदन. चला हे बक्षीस मिळालं. नमस्कार. मुलीबद्दल सांगा. मुली आहे जरा रागेट आहे मुलगी. हा. जावा एकदम छान आहे. जावई चांगलाय म्हणतायत, मुलगी तर तिने तापट आहे जरा म्हणतायत. राग शांतता करावा. करायला पाहिजे ना, हो, करायला भविष्यासाठी पाहिजे. खूप चांगला आहे. हो. बरं बरं, द्या बाबांकडे द्या. जावाई छान आहे. जावायच्या बाबतीत ते एक नंबर जावाई भेटलेला आहे. होय की नाही? हो. बरं झालं. मुलगी थोडा रागट स्वभाव आहे पण प्रेमळ पण तेवढीच आहे ती. आणि जो जावई आम्हाला भेटलाय नशिबाने त्याच्याबरोबर तिने अतिशय चांगला संसार होईल असा तो जावई भेटलेला आहे. तिने व्यवस्थित वागावं, बाकी काय नाही. पण तुमचे ते 3 महिने फार हो, माझा विरोध अशासाठी होता की ऐकू नये काही लव्ह मॅरेज टिकत नाहीत म्हणून माझा त्या गोष्टीला नकार होता. आणि माझी थोरली मुलगी जी आहे ती एका चांगल्या घरात दिलेली आहे. तर असं तिला भरपूर हिला पण चांगली चांगली मागणी येत होती. परंतु यांचं प्रेम आहे हे मला माझ्या थोरल्या मुलीने आणि बायकोनेच सांगितलं. पण आता आता तुम्ही समाधानी आहात जावयावर? हो, समाधानी. 100%. हो, जावयाचा स्वभाव छान आहे त्यामुळे समाधानी आहे. तुमचं काय म्हणणं आहे सुनेबद्दल? थोडासा आहे स्वभाव रागीट, पण काय ती वयोमानानुसार किंवा थोड्या थोड्या कालांतराने तिचा स्वभावामध्ये बदल होईल आणि तिने तो करावा असं मला वाटतंय. आणि संसार त्यांनी सुखासमाधानाने करावं एवढीच आमची इच्छा आहे. आणि जे काही आता आपण हे वाचलेत चिठ्ठ्यांमधून काही आरोप प्रत्यारोप काय असतील त्याच्याबद्दल त्यांना ते आता त्यांनी ते हे करावं. म्हणजे आज बरं झालं की प्रत्येक घरामध्ये अशी हंडी ठेवून खेळ खेळला गेला पाहिजे असं मला वाटतं. बरं पुढे द्या. इतर कोण बोलणार असतील ना? आमच्या वयामध्ये जास्त अंतर नाही आहे, पण वडील नोकरीला, आई तेव्हा राजकारणात होती, त्यामुळे त्याला अगदी मोठ्या मुलासारखं मी सांभाळलेलं आहे. त्यामुळे जेव्हा कळलं की हा लव्ह मॅरेज करतोय, अपेक्षा भरपूर होत्या. कारण आईचं तर आहेच, मुलगाच आहे, पण माझा भाऊ असूनही माझा मोठा मुलगा म्हणून त्याला सांभाळलंय. त्यामुळे त्याची बायको कशी असावी याच्या अपेक्षा भरपूर होत्या. त्याच्या निवडीला 100 पैकी 100 मार्क. अगदी म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्तच चांगली मुलगी आम्हाला मिळाली. फक्त एवढंच की सगळ्यांना सांभाळून तिने वागावं, कारण खूप जीवाभावाचा भाऊ आहे आमचा. बस एवढीच अपेक्षा. त्याला खुश ठेव, बाकी सगळं आपोआप सांभाळून जातं. क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मागायची असेल तर सासरकडच्यांची आणि माहेरकडच्यांची, दोघांची पण. कारण दोन्ही लोकांना दुखवलं गेलं असेल असं मला वाटतं चिठ्ठ्यांमधून. त्याच्यामुळे राग मी शांत करेल, इथून पुढे राग कमी करेल आणि शांततेने राहील. पण मला तुम्हाला विचारायचं, चिठ्ठ्या ठेवल्या ते बरं झालं की नाही? हो, बरं झालं. हो की नाही? माहिती होतं मला रागीट आहे मी, हा, पण पण आज आता कमी करेल. प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी दडलेलं हो. आहे. अख्खी हंडी भरली होती, तुम्ही बघितलं का? आणि मी तुम्हाला एवढंच सांगेन की अशी भरलेली हंडी परत जेव्हा 1-1.5 वर्षाने एकमेकांना तुम्ही भेटाल, जर आपण कुठेतरी कधीतरी भेटलो तर सांगता आलं पाहिजे की आता हंडी रिकामी झालेली आहे. नक्की. तुमचं काय म्हणणं आहे? आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मी क्षमा मागायची तर माझ्या आईवडिलांची मागेन. कुठे कधी काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा त्यासाठी. आणि प्रत्यक्षात माझ्या आईची मी क्षमा मागेल, कारण दरवर्षी मी तिचा वाढदिवस विसरतो. सर्वांच्या लक्षात असतो, आईने आयुष्यभर तुमचा वाढदिवस लक्षात ठेवला. सर्वांचा लक्षात असतो, वडिलांचा, बहिणीचा, हिच्या घरातल्यांचा, पण आईचा वाढदिवस मी नेहमी विसरतो. मग आता इथून पुढे लक्षात तर ठेवणार. 30 तारखेला त्यांचा वाढदिवस होता नोव्हेंबरला, तर पुन्हा विसरलं. 29 नोव्हेंबर. 29 सॉरी. तर त्या रडल्या सुद्धा माझ्यासमोर. तर मी प्रयत्न करेल की पुढच्या वेळेस मी लक्षात ठेवेल. आनंदाच्या वातावरणामध्ये दिवसागणिक वाढ होत जावो ही प्रार्थना, आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेट असतो तुमची. आणि वैनिंदा तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.